हाताने पंख साफ. कळलं का? त्याचे फायदे पण असतात आणि तोटे पण असतात, लक्षात ठेव. तोटे तर जास्त वाटतात मला. फायदा एक असतो, असं गाडीतनं उतरशील की नाही, समोर तर असं म्हणेल की अरे बापरे, कोणतरी भारी व्यक्तिमत्व आलेलं आहे. तुला कुठे फोन करायला? माझा एक फ्रेंड आहे, असाच हायटेड आहे. अशीच एके दिवशी गाडी आमची हे झाली, थोडीशी तुला सांगता येते. माझी गाडी अशी कोणीतरी अशी मागणं टच केली. माझा असा हायटेड मित्र उतरला काय, मला एक सांग ना. आणि त्या गाडीत 6 लोक होते. ऑफिस मध्ये आहे का? 6 लोक घाबरले त्याला बघून. असा हायटेड दिप्पाड असा. बरं, त्याचं आडनाव बर्वे. हो ना. काय बर्वे म्हणजे आईच्या गावात कोंबडी येते का? नाही, इगल आहे. ती पळून गेली बघ, ते थांबले नाहीत ती लोक. नाही, पळून गेले, मी घाबरले ते काय ते. घाड येऊन धडकली का त्याला? हो, आम्ही काय केली, डाईव्ह मारली, त्यांच्या अंगावर मारली. हा, ते थांबेल आता तो, तुला लागला असणार आहे. त्यांच्या अंगावरच मारली तिने डाईव्ह. बापरे, काहीतरी असेल त्यांच्याकडे. घाबरले, त्यांची पिशवी गेली. पिशवी हो का? पिशवी पडली का ती? त्यांची पिशवी होती ती. आणि वाटलं काय कोंबडी नाही, काय झालं मग? घारती काय तिथे निश्चित पडली पडली. का? हो, मग अनकॉन्शियस झाली आणि थोडीशी आता उठती आहे, तोपर्यंत गाड्या चालल्यात त्याच्यावरनं. आता काय खरं नाही. पण ते डाईव्ह का मारली? पिशवीत काय दिसलं असेल तिला. आता ते काय माहिती, तिने रस्त्यावर मारली का त्या बाईवर मारली. ऑलरेडी होती. मला ही म्हणाली सकाळी. रेकॉर्ड झालं असेल माझ्या. मला काय कळलं ना का, मग ऑफिस मध्ये हो, गेलं. कधी चालली बघ, रस्त्यात कोणच नसतं. गाडी ठेवायला. ते लोक थोडक्यात वाचले म्हणून पडलेच नाही तर. हो, मग आणि काय झाली माहिती गंमत, ती अडकली त्यांच्या ह्याच्यात. तिथंच ठेवणार आपण सोडून. त्याला घेऊ का गाडीवर? परत हाक मारून आयंटीकडे देतोय वन वेला. आणि जवळजवळ 10 सेकंद ती त्यांच्या ह्याच्यात अडकलेली होती, दोघांच्या मध्ये. सांगणार होते मी तुला, दिलेलं होतं. हे माझं आपलं लक्षात तुमचे टॉपिक सांगतात ते. आणि आम्ही प्रॉपर बघतोय तर त्याने ड्राईव्ह मारलेली. पण मी मीटिंग मध्ये होतो का, टॉपिकच विसरलो काय बोलत होतो. बर्वेंचा टॉपिक. संध्याकाळी हो ना, बर्वेचा टॉपिक काढला आणि गाडीने उडीच मारली. सकाळी म्हणाले बरं, तो माझा मित्र बर्वे आहे ना, प्रत्युष, तो कसा आहे माहितीये का? तो कसा आहे माहितीये का? तो असा दिप्पाड आहे की नाही, तो त्यांनी तोंड उघडलं असतं बसतच नव्हतं त्या लोकांसमोर. काय म्हणलं असतं माहितीये का? अहो काका, कशाला येऊन आम्हाला धडकलात, असं म्हणले असते ते. कळलं का तुला?